महाशिवरात्रीची कथा. महाशिवरात्रीची ही कथा अतिशय परमपावन आणि पवित्र आहे. या कथेच्या श्रवण किंवा वाचनाने नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात. अशी ही दिव्य कथा जी सूतजीने शौनकादिक ऋषींना सांगितली. चला तर कथेला सुरुवात करूयात. विंध्य पर्वतात एक व्याध राहत होता. व्याध अर्थात शिकारी. तो हिंसक आणि निर्दयी होता. एके दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करण्याच्या तयारीने शस्त्र, फासे, जाळे सोबत घेऊन तो जंगलात गेला. तेथे एक भगवान शंकरांचे मंदिर होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा पर्वकाल आणि त्या दिवशी सगळीकडून मंदिर सुशोभित करण्यात आले होते. मंदिराचा कळस चकाकत होता. मंदिरातील शिवलिंगाचे पूजा भक्त करत होते. अखंड अभिषेकाची धार शिवलिंगावरती होती. टाळ गजराच्या गजरामध्ये भगवान शंकरांचे कीर्तन चालू होते. हर हर असा जयघोष करत होते. अनेक दीप लावलेले होते. सुगंधी द्रव्यांचा दरवळ चहूकडे पसरला होता. त्या ठिकाणी तो व्याध आला. त्याने सर्व वातावरण पाहिले आणि सर्व प्रकाराची टिंगल करून तो तिथून शिव हर हर असे वेडावून म्हणत दाट जंगलात चालला. चेष्टेमध्ये त्याच्या जिभेला शिव शिव हर हर म्हणायची सवय लागली. तो दाट जंगलामध्ये शिरला. संध्याकाळपर्यंत त्याला कोणत्याही प्राण्याची शिकार मिळाली नाही. सूर्यास्तानंतर जंगलामध्ये दाट काळोख पसरला. आकाशात चांदण्या चमचमत होत्या. फिरत फिरत तो व्याध एका सरोवराच्या तीरावरती आला. तेथे एक बेलाचे वृक्ष होते. शिकारीसाठी ही योग्य जागा आहे असे वाटून तो त्या वृक्षावरती चढून बसला. धनुष्य ओढून त्यावरती बाण लपवून तो येणाऱ्या शिकारीची वाट पाहू लागला. परंतु त्याच्या पुढे बेलाच्या वृक्षाच्या डहाळ्या फांद्या येत होत्या. त्यामुळे त्याला नेम साधता येईना. तेव्हा त्याने फांदीवरील बेलाचे पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. त्या बेलाच्या वृक्षाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते. त्यावरती बेलाची पाने पडू लागली आणि अशा तऱ्हेने व्याधाकडून न कळत शिवरात्रीचे व्रत घडले होते. त्याला उपवास जागरण घडले होते. त्याच्या जिभेला हरहर म्हणण्याचा चाळा लागला होता आणि शिवलिंगावरती वरून बेलाचे पाने टाकल्यामुळे पूजनही घडत होते. रात्रीचा एक प्रहर उलटला. त्या सरोवराच्या काठी एक हरिणी, सुकुमाराशी हरिणी गर्भिणी ती पाणी पिण्यासाठी आली. त्यावर तिचे लक्ष व्याधाकडे गेले. तेव्हा ती मनुष्यवाणीने व्याधाला म्हणू लागली की हे महापुरुषा, एक रथ भरून छोटे जीव मारले तरीही एक हरिणवधाचे पातक, 100 हरिण मारले तर एक बैल हत्येचे पातक, 100 बैल मारले तर एक गोहत्येचे पातक, 100 गोहत्या केल्या तर एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष, 100 ब्राह्मणवधाचे पातक म्हणजे एक स्त्रीवध आणि 100 स्त्रियांच्या हत्येचे पातक म्हणजे एक गुरुहत्येच्या पापापेक्षा शतपट असते. तरीही माझा अपराध नसताना तू माझ्यासारख्या गर्भिणीला मारू नकोस. माझ्या उदरातील कोवळ्या जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस. मनुष्यवाणीने बोलणाऱ्या त्या हरणीला पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कस काय सांगतेस? माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत. ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपाशी आहेत. तरीसुद्धा माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी करुणा उत्पन्न झाल्यामुळे तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून मिळाले? ते सर्व काही मला सांग. हरिणीने बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली की पूर्वी देवदानवांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून जी 14 रत्ने निर्माण झाली त्यात मी एक ब्रह्मा नावाची अप्सरा रत्न म्हणून निर्माण झाले. माझ्या रूपावर देव ऋषी अनुरक्त झाले. त्यांचे मनोरंजन करणे माझे कामच होते. स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्याने उन्मत्त होऊन मी शिवभजन, शिवरात्र, सोमवार, प्रदोष व्रत वगैरे सर्व काही सोडून दिले. अमृतपान सोडून मद्यपान करू लागले. देवाचा संग सोडून दैत्याबरोबर राहू लागले. एकदा दैत्य मृगयेसाठी अरण्यात गेला तेव्हा मला वाटले की या वेळात भगवान शंकरांचे दर्शन घ्यावे आणि म्हणून मी कैलास पर्वतावरती गेले. मला पाहताच भगवान शंकर क्रोधित झाले. माझ्याकडून घडलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला की तू अत्यंत पापिनी असलेल्या मृत्यूलोकात हरिणी म्हणून जन्म घेशील. तुझ्या सख्यांनाही हाच जन्म मिळेल. हिरण्यराक्षस मृग होऊन तुमचा पती होईल. तो शाप ऐकून मी भयभीत झाले आणि भगवान शंकरांची क्षमा
याचना करून उश्शाप देण्याची मागणी केली, तेव्हा त्या भगवान शंकरांनी मला उश्शाप दिला. 12 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही तात्काळ माझ्या चरणी पुन्हा याल. मुळेच मला हा जन्म मिळाला. मी आता गर्भिणी असल्यामुळे माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. तेव्हा मी ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येते. त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरी चालेल. व्याध म्हणाला, तुझ्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही. खोटे बोलून प्रत्येक तऱ्हेने प्राण वाचवावा हे प्राण्यांनाही कळते. जेव्हा तू महापापांचे उच्चारण करून शपथ घेशील त्यावेळेस मी तुला सोडेल. त्यावेळेस हरिणी म्हणाले की मी जर खोटे बोलत असेल तर जो मनुष्य संध्या करत नाही, सत्यापासून वर्जित असतो, त्याचे पातक माझ्या माथी पडो. वेदांची विक्री, परपीडा, दानात विघ्न, गुरु भीष्म, शिव यांची निंदा करणाऱ्यांचे, द्वैतमताचा प्रचार करणारे, तसेच देवळात पुराण ऐकताना पांच घालणारे, तसेच स्त्रीबरोबर व्यभिचार करणाऱ्याचे पाप मला लागो. ती पुढे म्हणाली, जे नवरा बायकोचा वियोग करतात ते या जन्मी नपुंसक होतात. जे दुसऱ्याची वर्मे काढतात ते तांबडे होतात. विद्या असून जे लोक शिष्या लोकांना देत नाहीत ते पिंगळेच्या जन्माला जातात. जे लोक दान करत नाहीत त्यांना कंडबाळ होतं. जे दुसऱ्यांच्या स्त्रिया पळवून आणतात ते या जन्मी अल्पायू होतात. जो राजा प्रजेला त्रास देतो तो वाघाच्या किंवा सापाच्या जन्माला जातो. जो साधूला छळतो तो निर्वंश होतो. ज्या स्त्रिया घरात धान्य असून पतीला जेवायला घालत नाहीत त्यांना वाघाचा जन्म मिळतो. ज्या कुरूप म्हणून पतीचा त्याग करतात त्या पुढील जन्मी बालविधवा होतात. तेही व्यभिचारी होऊन शेवटी वेश्या होतात. पतीची निंदा करणाऱ्या कोर्टा होतात. आईवडिलांना छळणारे माकड होतात. सासू सासऱ्यांना त्रास देणाऱ्या निसंतान होतात. व्याधा, तुला वचन देऊन जर मी नाही आले तर ही सर्व पापे मला लागोत. मी खोटे बोलले तर शिवपूजेचा अपहार केला असे होईल. त्याचा निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाच्या मनात विश्वास निर्माण झाला. आता तो तिला म्हणाला की तू जा आणि रात्री संपत असताना परत ये. तू पुण्यवंत होऊन शिवपदास जाशील असा आशीर्वाद देऊन आणि पाणी पिऊन हरिणी पुन्हा घरी गेली. व्याध पुन्हा बेलाचे पाने तोडून खाली टाकू लागला. आता दुसरा प्रहर उलटला आणि व्याधाचे 7 जन्मीचे अर्धे पाप जळून गेले. व्याध शिवस्मरण करतच होता. त्याची त्याला गोडी लागली होती. हरिणीच्या मुखातून निरूपण ऐकल्यामुळे त्याचे जागरणही झाले होते. त्यावेळेत दुसरे हरिण तेथे आले, पाणी पिऊ लागले. तिला पाहून व्याधाने धनुष्यबाण सज्ज केला. ते पाहून हरिणी म्हणाली की व्याधा, माझ्यावरती दया कर. पतीला भेटण्याची मला ओढ लागली आहे. ती माझी इच्छा पूर्ण होऊ दे. मी पुन्हा परत येईल. तिला मनुष्यवाणीतून बोलताना पाहून व्याधाला नवल वाटले. ही हरिणी सुद्धा ज्ञानी आहे असे त्याला वाटले. तुमचे जीवन धन्य आहे, तेव्हा शपथ तू घेऊन जा असे व्याध हा हरिणीला म्हणाला. तेव्हा हरिणी म्हणाली की मी जर खोटं बोलत असेल तर देवाचे भग्न करणाऱ्याला, गुरुची निंदा करणाऱ्याचे, मद्यपी, दुराचारी, युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय, दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन नष्ट करणारा, रथाची, वेदशास्त्राची, ग्रंथाची निंदा करणारा, संत भक्त यांचा द्वेष करणारा, हरिहर चरित्राचा विहर करणारा, दुराचारी, दुष्टश्री यांची पापे मला सर्व लागोत. व्याधा, आपला मुलगा, आपली सून सौजन्याने वागत असताना सुद्धा जे त्यांना व्याध छळतात ते कुरूप आणि दरिद्री होतात. कन्या विक्रय करणारा हिंस प्राणी होतो. पतिव्रताला छळणाऱ्याचे घर फुटते आणि तो नाश पावतो. ब्राह्मणाचा अपमान करणारा ब्रह्म राक्षस तर उपकार न करणारा स्मरी होतो. ग्रहणात जेवणाऱ्याला पित्त, मुळे पळून नेणाऱ्याला कोडी होतो. गर्भपात करणारी स्त्री वांझ होते. देव पाडणाऱ्यांचे अपराधाविना पत्नीला शासन करणाऱ्याला अर्धांगवायू होतो. ब्राह्मणाचे अन्न पळवणाऱ्याचा निर्वंश होतो. ब्राह्मणाला मारणाऱ्याच्या काठीतून प्राण येतात. गुरु, संत, माता पिता यांचा अपमान करणारा तोत्रा होतो. देवाजवळील वृक्ष तोडणारा पांगळा होतो. सुतकातले अन्न खाणारा रोगी होतो. एकटाच सुगंधी द्रव्य वापरतो त्याच्या अंगाला दुर्गंध येतो. ब्राह्मणाचे कर्ज उडवणारा अल्पायू होतो. झाडाची सावली काढणारा कमी आयुष्याचा होतो.
गरिबाचे लग्न मोडणारा हा निसंतान होतो. मातापित्याचा छळ करणाऱ्याचा कार्यनाश होतो. एकाच देवाची भक्ती आणि इतर देवाची निंदा करणाऱ्याला कमी मुले होतात. गोवध करणाऱ्याला कर्कश बायको मिळते. आपल्या गुरुचा त्याग करणारा अल्पायुषी होतो. सूर्याकडे तोंड करून जो लघुशंका करतो तो पांढऱ्या केसाचा होतो. लहान मुलाच्या मृत्यूने शोक करणाऱ्याला हसणारा निपुत्रिक होतो. अशा प्रकारे हरणीने सांगितले की मी जर लवकर आले नाही तर मला ही सर्व पापे लागो. व्याध तिला म्हणाला की ठीक आहे, तू फार ज्ञानी दिसतेस, घरी जाऊन लवकर परत ये. त्यानंतर एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवराकाठी आले. त्यावरती शरसंधान करताच तो व्याधाला म्हणाला, हरिण की व्याधा, माझ्या पतिव्रत्या स्त्रियांना मी विचारून येतो, तुला दिलेले वचन मी नाही पाळले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्याचा निर्वंश होतो, तर तीर्थयात्रेत विघ्न आणणाऱ्याच्या अंगावरती जखमा होतात, तोही नरकात जातो. आई वडिलांचा द्रोह करणाऱ्या व्यक्ती पिशाच्य होतात. गुरुद्रोही भूत योनीत जातो. देवळे पाडणारा, भगवान शंकरांची पिंडी फोडणारा, देवाची उपकरणे अलंकार चोरणारा पंडुरोगी होतो. आई वडील गुरु यांची हत्या, विश्वासघात, गाई ब्राह्मणांच्या मृत्यू संकट सामोरे निवारण न करणारा, ब्राह्मण बाहेर थांबून घरात भक्षण करणारा, जे प्रार्थना करतात त्यांची पोटचोळी होतात, पंच न करणारे, ब्राह्मणाच्या घरी जाळणारे, ते संतांचे अपमान करणारे, गुरुला छळतात, त्यांची परीक्षा घेतात, त्यांच्यावर आरोप करतात, ती माणसे निपुत्रिक राहतात. शिवकीर्तन न ऐकणारे, बडबड करणारे बेडूक होतात. शिवकीर्तनात झोपणारा हा साप होतो. वाद घालणारा पिशाच्य होतो. अशी अनेक प्रकारची पापे मी जर वचनभंग केला तर माझ्या माथी पडो. व्याध्याला आता शिवनामाची फार गोडी लागली होती. त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रू येऊ लागले. बेलाचे पाने तोडून तो खाली टाकतच होता. शिवपूजन घडत होते. रात्रीचे 4 प्रहर झाले. रात्र संपली. अरुणोदय झाला. तेवढ्यात तिसरी हरिणी आली. आपण हिला तरी मारावे असा विचार व्याधाच्या मनात आला. तोच ती हरिणी मनुष्यवाणीने बोलू लागली, व्याधा, तू मला मारू नकोस. घरी माझ्या बाळ आहे, त्याला स्तनपान देऊन मी परत येते. मी वचन मोडले तर मला अनेक महापापे लागतील. आता ही कोणता शास्त्रार्थ सांगेल अशा कुतूहलाने व्याधाने तिला तू काहीतरी शपथ घेऊन जा असे म्हटले. हरिणी म्हणले की गवत जाळणारा, गावाला आग लावणारा, गोब्राह्मणाचे पाणी अडवणाऱ्याला क्षयरोग होतो. ब्राह्मणांची जे घरे हिसकवतात त्यांचे पूर्वज नरकात पडतात. पती पत्नीत भांडण लावणारे, देव ब्राह्मण यांना बंधन न करणारे, कठोर बोलणारे, त्यांचे हातपाय यम तोडतात. चोरटी नजर ठेवणाऱ्यास नेत्ररोग होतो, तर भक्ताची निंदा करणारे मुखाचे रोग भोगतात. आईवडिलांना ताडण करणारे लुळे होतात. भिक्षा न घालणारा शिवाच्या कोपाला बळी पडतो. संततीला मुकतो. जेवताना ब्राह्मणाला उठवणे सगळ्यात मोठा अपराध आहे. पारधी सद्गतीत होऊन तिला म्हणाला की तू स्तनपान निशंक मनाने देऊन ये. त्यातली पहिली हरणी प्रसूत झाली. दुसऱ्यानी पतीची भेट घेतली आणि हरणी आणि त्यांचे पाडसे व्याधाकडे आले. प्रत्येकजण व्याधाला माझी शिकार प्रथम कर असे म्हणू लागले. त्या सर्वांचे बोलणे ऐकून परस्परांवरील प्रेम, त्यामागची भावना, त्यामुळे व्याध्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली. तो झाडावरून खाली आला आणि हरिणींच्या पाया पडला. तो म्हणाला की तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन धन्य झाले. आता तुम्हीच माझे माता पिता आणि गुरु आहात. संसार लटका आहे. शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे. आणि असे म्हणता क्षणी आकाशातून विमान आले. त्याच्यात व्याघ्रांबल नेसलेले ते जे पुंज शिवगण बसले होते. किन्नर वाद्य वाजवत होते. विद्याधर गाणी गात होते. देव वर्षाव करू लागले. व्याध त्यांना नमस्कार करत शिवहर मंत्र म्हणू लागला. त्याचा देह दिव्य शिवगणांसारखा झाला. त्याच्यासह सर्वजण शिवगणाबरोबर विमानात बसले. देव व्याधाची प्रशंसा करू लागले. व्याध शिवपदी पोहोचला. मुलांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासांनी लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे हे प्राकृतमध्ये वर्णन आहे. हे महाशिवरात्रीची व्रतकथा श्रवण केल्याने सर्व पापे नष्ट होतात. ही कथा ऐकणारा खरोखरच पुण्यवंत आणि धन्य होतो. अशी ही महाशिवरात्रीची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे.
ही कथा तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. तसेच आपल्या मित्र परिवाराला ही कथा शेअर करा. येत्या आपण पाहू शकताय की 26 फेब्रुवारीला बुधवारच्या दिवशी 2025मध्ये महाशिवरात्र आहे. आपल्या सर्वांना शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. महादेवांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला आम्ही इथे थांबवत आहे. धन्यवाद. ओम नमः शिवाय.